हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. प्रतीक्षाज लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी प्रतीक्षा. आणि तुम्ही सर्व कसे आहात? आय होप सो तुम्ही सर्व ठीक असाल. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि हा व्लॉग आहे 31च्या पार्टीबद्दल. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी 31च्या पार्टी म्हणून मी काय केलं होतं. तर आज आम्ही बाहेर तर जाणार नव्हतो, खूप गर्दी असते आज बाहेर जेवायला जायचं, तर म्हणून आम्ही काहीतरी घरीच बनवायचं ठरवलं. तर आमचा मेनू ऑलरेडी डिसायडेड होता की आम्हाला बिर्याणी बनवायची, कारण बऱ्याच दिवसात मी बिर्याणी घरी बनवली नव्हती आणि आम्हाला बाहेरची बिर्याणी आवडत नाही, आम्हाला घरी बनवलेलीच बिर्याणी आवडते. सो मी लगेच बनवायला घेतली. आणि सर्वात पहिलं मी दही घेतलं, त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला ॲड केला, लाल तिखट, मीठ आणि धणापूड ॲड केली. हे तर माझं फिक्स मसाले जे की मी ॲड करतेच. आणि व्यवस्थित ते दही मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी वॉश केलेलं चिकन ॲड केलं. तर आमचं ठरलं होतं की अर्धा किलो चिकनची बिर्याणी करायची आणि अर्धा किलो चिकनसाठी मी अर्धा किलो तांदूळ यूज करते. जो तुम्हाला आवडेल तो यूज करू शकता तुम्ही. अगदी कोलमपासून ते बिर्याणी राईसपर्यंत कोणताही तांदूळ यूज करू शकता, जो की बिर्याणीसाठी वापरला जातो, तो जो की सुट्टा सुट्टा होतो. त्या आणि तांदूळ पण कोणता सिलेक्ट करतो हे खूप महत्त्वाचं असतं. कधी कधी आपल्याकडनं तांदूळ सिलेक्ट करायला जर गडबड झाली तर मग आपल्या बिर्याणीमध्ये पण गडबड होते. त्यामुळे जो सुट्टा सुट्टा होतो राईस तो घ्यायचा. आणि आमच्याकडे 1 किलो चिकन आणलं होतं, अर्धा किलोची आम्ही बिर्याणी आणि अर्धा किलोचं चिकन 65 बनवणार होतो. तर ते काम 65चं यांच्याकडे होतं, म्हणजे माझ्या आहोंकडे. तर ते 65 बनवणार होते आणि मी बिर्याणी बनवणार होती. आणि त्याच्यासाठी मी अद्रक लसूणची पेस्ट पहिला करून घेतली, कारण ती दोन्ही चिकनमध्ये जाणार होती. आणि त्याच भांड्यामध्ये मी टोमॅटो, मिरची, कांदा आणि खोबरं ते व्यवस्थित भाजून त्याचा पण मसाला डायरेक्ट करून घेतला. एका गॅसवर पाण्यानं भरलेलं पातेलं ठेवलं आणि एका गॅसवर कुकर गरम व्हायला ठेवला. आणि पाण्याने भरलेल्या पातेल्यामध्ये मी खडे मसाले ॲड केले, मीठ ॲड केलं, तूप ॲड केलं. आणि मीठ ॲड करायला विसरायचं नाही, बऱ्याच वेळा आपण विसरतो, माझ्याकडून होते ही मिस्टेक, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर काळजी घेत जावा, नाहीतर बिर्याणीची पुरी टेस्ट बकवास होऊन जाते. तर मीठ टाकायला विसरू नका, माझ्याकडनं होते ही मिस्टेक. आणि पहिला पण आपण मॅरिनेट करताना चिकन ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं असतं, तर सांभाळून टाका मीठ त्याच्यामध्ये. आणि पाणी उकळायला ठेवलं आणि एका साईडला मग कुकर गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये तेल ॲड केलं आणि त्याच्यामध्ये जो मी मसाला केला होता तो ॲड केला. पहिला मी मसाला याच्यामध्ये ॲड नाही करायची, फक्त अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची. पण माझ्या फ्रेंडने सांगितलं की त्याच्यामध्ये मसाला ॲड केल्यावर टेस्ट खूप छान होते, म्हणून मी ॲड केला. आणि लास्टला मी लिंबू याच्यामध्ये टाकला आहे, पाण्यामध्ये आणि चिकनमध्ये पण, कारण तांदूळ त्याच्यामुळे एकदम सुट्टा सुट्टा होतो, म्हणजे राईस, म्हणून मी त्याच्यामध्ये लिंबू पण ॲड केला आहे. ज्याच्यामध्ये मी मसाला बनवला होता, ज्या मसाल्याच्या थोडंसं पाणी ॲड करून, तो मसाला वेस्ट जाईल म्हणून पाणी ॲड करून ते व्यवस्थित घेऊन मग मी ते चिकनमध्ये ॲड केलं आणि कुकरला 3 शिट्ट्या होऊन दिल्या. तर तुम्ही 2 पण करू शकता, पण मला एकदम चिकन ओव्हर कुक झालेलं आवडतं, म्हणून मी 3 शिट्ट्या करून घेतल्या. आणि त्याच्यानंतर इकडे तो पाण्याला उकळी आली होती. मग मी तांदूळ अर्धा किलो घेतला आणि तो वॉश करून घेतला. 2-3 वेळा वॉश करते मी तांदूळ, कारण त्याच्यामध्ये काही घाण असेल तर ती निघून जावी म्हणून. आणि मी भिजवून ठेवत नाही तांदूळ, मला नाही आवडत भिजवून ठेवायला तांदूळ, म्हणून मी डायरेक्ट वॉश केलं की मग मी तो लगेचच ॲड करते पाण्यामध्ये. आणि तो 70 ते 80% आपल्याला शिजवून घ्यायचा असतो तांदूळ, पूर्ण 100% शिजवून घ्यायचा नसतो. तर मग मी तो व्यवस्थित पहिला ॲड करून मिक्स करून घेतला. त्याला 10-15 मिनटं लागतात आणि नंतर लगेच चेक करून मी तुम्हाला दाखवलं आहे की 70 ते 80%च तो तांदूळ शिजला होता, पूर्ण शिजला नव्हता. आणि मग कुकरमधली वाफ घालून, म्हणजे पूर्ण कुकर थंड होईपर्यंत वाट नाही बघायची, त्याच्यामधली मी वाफ घालवून घेतली. आणि तुम्ही पाहू शकता की चिकन व्यवस्थित शिजलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही पण होती, कारण आम्हाला असं ग्रेव्हीवालं चिकन बिर्याणीमध्ये आम्हाला अशी ग्रेव्ही आवडते. तर त्याच्यामध्ये मग मी लेअरिंग करायला घेतलं. त्याच्यामध्ये चिकनवर मी तूप ॲड केलं आणि फ्राय केलेला
ओनियन ॲड केला आणि त्याचबरोबर कोथिंबीर थोडीशी ॲड केली. माझ्याकडे नव्हती कोथिंबीर, माझी संपली होती, आणायला मी विसरली होती. आणि त्याच्यावरती हा उकडलेला अर्धा किलो तांदूळ ॲड करून घेतला. पाहू शकता ते अर्धा किलो तांदूळचं पूर्ण पातेलं भरून राईस झाला होता, तो व्यवस्थित ॲड करून घेतला. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मी थोडंसं तेल ॲड करून घेतलं. तेलऐवजी तुम्ही तूप पण ॲड करू शकता, तुमची चॉईस. आणि मी तेल ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एक लेअर लावली राईसचीच. तसं तर तुम्ही चिकन राईस आणि पुन्हा चिकन आणि राईस अशी पण लेअर करू शकता, पण माझ्याकडे मला नव्हतं तसं करायचे, 2 लेअर नव्हत्या करायच्या, मला एक सिंगल लेअर ठेवायची होती. आणि नंतर लास्ट सर्व राईस ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला, तूप, कोथिंबीर आणि फूड कलर, फ्राईड ओनियन ॲड केलं होतं. तर ते व्यवस्थित ॲड करून झाल्यानंतर त्याच्यावर मी ताट ठेवलं. आणि हा कुकर, जर तुमच्या म्हणजे माझ्याकडे हा कुकर आहे तर तो जाड आहे थोडासा. जर पातळ असेल तर तुम्ही तव्यावर म्हणजे गॅसवर तवा ठेवून त्याच्यावर हा कुकर ठेवू शकता अर्ध्या तासासाठी. पण माझं भांडं जाड असल्यामुळं मी डायरेक्ट गॅसवर ठेवलं होतं. आता टाईम होतं कोशिंबीर बनवायचं, तर बिर्याणीबरोबर आम्हाला कोशिंबीर खूप आवडते. त्याच्यासाठी सर्वात पहिलं भांड्यामध्ये मीठ आणि साखर ॲड करून घेतली. त्याच्यामध्ये मी दही ॲड केलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि मग मी कांदा, टोमॅटो आणि काकडी ॲड केली त्याच्यामध्ये. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे चाट मसाला. त्याच्याशिवाय तर आमची कोशिंबीर कंप्लीटच होत नाही, कारण आमच्या घरी आमच्या अंशूला सर्वात जास्त कोशिंबीर आवडते. त्याच्यासाठीच आम्ही खूप जास्त कोशिंबीर बनवतो. आणि मग चाट मसाला ॲड करून झाली रेडी माझी कोशिंबीर. तर तुम्ही पाहू शकता. हां, आणि ह्यांनी पण 65 बनवले, पण मी त्यांना नाही दाखवलं कारण ते कम्फर्टेबल नसतात व्हिडिओमध्ये यायला. तर तुम्हाला आता दाखवते की त्यांनी कसे बनवले होते. आणि नेहमी जेव्हा पण आमच्या घरी 65 बनतात तेव्हा तेच बनवतात, कारण मी तर अजून शिकायचा प्रयत्न पण नाही केलेला, कारण ते बनवून देतात. आणि हे अशी होतं आमच्या पार्टीचं जेवण. तर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मी तर टेस्ट करून सांगितलं की ते खूप छान झालं होतं. सर्वात पहिलं तर त्यांनी बनवलेलं 65 ट्राय केलं मी, आणि त्याच्यानंतर मी स्वतः बनवलेली बिर्याणी ट्राय केली. दोन्ही पण पदार्थ खूप छान झाले होते. आणि अशी होती ही आमची पार्टी. आणि तुम्ही तुमच्या घरी 31ला काय नियोजन होतं तुमचं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि बिर्याणी कोणाकोणाला आवडते हे पण कमेंट करून सांगा. त्याचबरोबर माझं हेअर केअर रुटीन मी फॉलो केलं, आणि ते करावंच लागतं, पर्यायच नसतो दुसरा. कारण खूप हेअरफॉल होतो आहे माझा. तुमच्याकडे जर काही दुसरं सोल्युशन असेल तर नक्की मला सांगा. आणि ह्याने 50% मला फरक तर जाणवतो आहे, कारण 1.5 महिने झालं मी हे यूज करते. तर ह्या प्रोडक्टबद्दल पण मला एक व्लॉग बनवायचा आहे, कारण बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की हे कोणतं सिरम आहे किंवा काय अप्लाय करत असतेस ते सांग. आणि त्याच्यानंतर रात्री 12 वाजता हा नजारा पाहण्यासाठी आम्ही टेरेसवर गेलो होतो. अंशू झोपला होता म्हणून आम्ही दोघंच गेलो होतो. खूप छान होतं. अगेन हॅपी न्यू इयर. ओके, बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.